नमस्कार मंडळी मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आलेली आहे आणि मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट आलाय. मंडळीकडे आता ओवी आणि अबीर ह्या दोघांच्या भक्तीमुळे सारंग शुद्धीवर येणार आहे आणि सारंग शुद्धीवर येत असताना आता सगळं काही सत्य समजणार आहे हो मंडळी. आणि त्यानंतर सारंग आता स्वतः सावलीला आपली बायको म्हणून पुन्हा एकदा स्वीकारणार आहे आणि दोघं पुन्हा पहिल्यासारखे एकत्र येणार आहेत. आणि ही सगळी आता जगन्नाथांची कृपा आहे. म्हणजे ज्या क्षणी आता सारंग शुद्धीवर येतो तेव्हा जगन्नाथने ठरवलंय की आत्ता कसल्याच गोष्टीला उशीर करायचा नाही. जे सत्य इतके दिवस मी लपून ठेवलंय ते आता सगळ्यांसमोर यायलाच हवं. अबीर हा सारंगचा मुलगा आहे हे सगळ्यांना कळायलाच हवं. आणि या सगळ्या मागचा करता करविता हा राजकुमार आणि भैरवी आहे हे सुद्धा आता सगळ्यांना कळायलाच हवं. खूप झालं, खूप सहन केलं आता ह्या दोघांनी. आता अजिबात वाट बघायची नाही असं म्हणून जगन्नाथांनी सगळं सगळं सत्य आता इथे या दोघांना सांगितलंय. हाच खरा विठुरायाचा आशीर्वाद आहे आणि हीच त्याची इच्छा आहे असं म्हणत जगन्नाथांनी सावलीला आणि सारंगला सगळं सत्य सांगितलंय. आणि ज्या क्षणी आता सारंगला कळतं की अबीर हा आपला मुलगा आहे तेव्हा मात्र सगळ्यांना खूप मोठा असा धक्का बसलाय. आणि मंडळी त्यानंतर आता आणखीन एक सत्य समोर आलंय ते म्हणजे ओवी सुद्धा सारंग आणि सावलीचीच मुलगी आहे. आणि हे जेव्हा कळलंय तेव्हा आता तिलोत्तमाच्या पण पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणजे इतकी दिवस आपली नातवंड आपल्या जवळ होती, सख्खी नातवंड, आणि तरीही आपण त्यांना ओळखू शकलो नाहीये. आणि राजकुमारचं एवढं हे कडू सत्य कारस्थान हे समोर येताच आता तिलोत्तमाने स्वतः राजकुमारला पोलिसांच्या ताब्यात दिले. आता नेमकं हे सगळं कसं घडणार आहे, काय घडणार आहे, सगळं सगळं सविस्तर पाहूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मंडळी आता इकडे सुशीला आणि अमृताचं बोलणं सुरू असतं. अमृता म्हणते, अगं न सांगता कुठे गेली होतीस, आम्हाला किती प्रॉब्लेम झाला होता माहिती आहे का. आई तर म्हणत होत्या की आत्ताच्या आत्ता हे सुशिलाला बोलून घे, कुठे गेली आहे काय माहिती. सुशीला म्हणते की ताई प्रॉब्लेमच तसा झाला होता, अहो घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि माझा नाईलाज होता हो म्हणून जावं लागलं, नाहीतर एवढा मोठा प्रॉब्लेम नसता तर मी इथे असं अचानक सोडून गेले असते का. अमृता म्हणते की हो मला माहिती आहे, खरे खरं आहे ती गोष्ट, पण आता आईंना कोण सांगणार, त्यांना कोण समजवणार, त्यांना मला माहिती आहे ना की एखादी गोष्ट हवी असेल तर ती मग हवीच असते. आता ही सुशीला म्हणते की हो मी समजू शकते, खरं सांगू का पण ह्या सगळ्याचा ना मला खूप त्रास होतोय, कधी ना कधी हे सगळं सोडून मला जावंच लागणार आहे ना, म्हणजे किती दिवस मी असं नाटक करत बसणार आहे. मला खरं सांगू की ह्या नाटकाचा ना खूप कंटाळा आलाय. आता अमृता म्हणते की हो माझं पण तसंच झालंय, कधी कधी असं वाटतं की सावलीला ना सगळं सांगूनच टाकावं, सांगून मोकळं व्हावं. सुशीला म्हणते की हो मग का का थांबलात तुम्ही, सांगायचं ना, खरं तर सावलीताईंना हे सगळं सांगायलाच हवं, का नाही सांगितलं तुम्ही आतापर्यंत. त्यावरती म्हणते की नाही कसं सांगणार, या सगळ्याची सुरुवात सारंगने केली आणि सारंगला मी तशी शपथही दिली, शब्दही दिलाय, मग त्याच्या पाठीमागे मी सावलीला हे सगळं सत्य सांगणं कसं शक्य आहे ना. आता ही सुशीला म्हणते की एवढं आपण सत्य खोटं खोटं बोलतोय आणि इतकी मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे, हे सततचं नाटक नाटक कंटाळा आलाय हो. आणि मंडळी आता हे दोघींचं बोलणं सुरू असतं तेवढं तिथे सावली आले आणि सावलीने हे सगळं ऐकलं आणि सावली म्हणते की नाटक, कसलं नाटक, कोणत्या नाटकाबद्दल बोलताय तुम्ही. ह्या दोघी पण घाबरल्यात आणि म्हणतात की हां ते नाटक नाही नाही गं सावली, तुझा काहीतरी गैरसमज झालाय, आम्ही त्या भैरवी माईबद्दल बोलत होतो, कसल्या नाटक करतात त्या, म्हणजे एवढं सगळा प्रकार झाला तिथे कसं बोलत होत्या त्या, आणि आता अचानक अचानक कसं नाटक करायला लागल्या, जसं सगळ्यांना जाणून दाखवलं की पोरांची किती काळजी आहे त्यांना. पण अजिबात तसं नाही आहे, सगळी नाटकं होती आणि ती आम्हाला समजलेत. सुशीला सुद्धा म्हणते की हो ना, तसं मी या भैरवी माईंना काही फार ओळखत नाहीये, पहिल्यांदाच बघितलंय, पण तरी सुद्धा त्यांच्याकडे बघून कळलं की किती नाटकी आहेत त्या. सावली म्हणते जाऊ दे, मी त्या भैरवी माईंचा ना काही विचारच करत नाहीये, सध्या मला मुलांचीच काळजी वाटतेय, मुलं कशी असतील, पंढरपूरला पोहोचली असतील का, मला ना माई खरंच खूप काळजी वाटायला लागली हो दोघांची पण. आता ही म्हणते की अमृता म्हणते सावली नको काळजी करूस, मुलांना काहीही होणार नाहीये, विठुराया आहे ना त्यांच्या पाठीशी आणि मुलं इकडे सुखरूप घरी येणार आहेत, नको काळजी करूस तू अजिबातच. तर मंडळी आता ही पोरं पंढरपूरला सगळ्या ठिकाणी दर्शन घेत आहेत आणि हे जे विठू माऊली आहेत ना, महाराजांची जी मूर्ती आहे त्या ठिकाणी दर्शनाला आणलेलं असतं. मुलं त्यांचं दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आता ते तिथून पुढे जायला निघालेत बरं का. आता हे म्हणतात की मुलांनो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही आता कोणाचं दर्शन घेतलंय, ज्ञानेश्वर माऊली, आणि त्यांची जी काही स्टोरी असतात ना ते विठू माऊली आता ह्या मुलांना सांगत असतात. आता ही मुलं म्हणतात की ऐका ना, म्हणजे मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का, आम्ही हे सगळे दर्शन घेतोय, इथे येणारे सगळे भक्त इथे एवढ्या लांब पंढरपूरला येऊन सगळं दर्शन घेत असतात, मग तुम्ही तुम्ही का बरं दर्शन घेत नाही आहेत, तुम्ही का नाही आशीर्वाद घेतलात. तेव्हा आता ही विठू माऊली म्हणतात की काय ना, मला ना देवाचं दर्शन घेण्यासाठी वारी करण्याची किंवा मंदिरात जाण्याची गरज नाही वाटत, मला हे जे भक्त येतात ना, हे जे लोक भक्त इथे देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांची सेवा करण्यातच आनंद वाटतो आणि त्यातच मला माझे विठू माऊली भेटतात. त्यावर आता ही पोरं म्हणतात की वा किती छान आहे ना, मुलांना सुद्धा त्या गोष्टीचं कौतुक वाटतं, म्हणजे दुसऱ्यांची सेवा करण्यात सुद्धा आपल्याला विठुरायाचं दर्शन मिळतं हे आता मुलांना त्यातून कळालेलं असतं.
तर मंडळी आता इकडे दाखवली जी मोनिका आहे ना ती आता इथे अमृताच्या रूममध्ये गेली आणि अमृताच्या रूममध्ये लपवलेला जो रिपोर्ट आहे, जे इंजेक्शनचा जो रिपोर्ट आहे तो ती शोधाशोध करत असते, सगळीकडे शोधतीये, पण तिला काही मिळतच नाहीये. ती म्हणते की कुठे ठेवला असेल हिने, कपाटात कपाटात नक्की मिळेल मला. आणि ती जाते आणि कपाटामध्ये सगळीकडे शोधते शोधते, कुठेच मिळत नाहीये. आणि जे लॉकर आहे त्याला लॉक केलेलं असतं. आता म्हणते या अमृताच्या लॉकरमध्ये कसं मिळणार, चाव्या कुठे लपून ठेवल्यात. आणि नंतर म्हणते की नाही नाही नाही, अमृतासारखी मॅड आणि अडाणी बाई आहे ना, अशी गावंढळ बाई, ही असे लॉकरमध्ये रिपोर्ट ठेवणार नाही आहे. हिच्या वयाच्या आणि हिच्या विचारांच्या बायका आहेत ना, अशा वस्तू कधी सेफ ठिकाणी ठेवत नाहीत. त्या अशा ठिकाणी ठेवतात, मला माहिती आहे ना कुठे असणार. आणि ती पटकन जाते आणि बेडखाली शोधायला सुरुवात करते. आता तिचा अंदाज असतो की हिने नक्कीच बेडखाली ठेवलं असणार आहे. आणि मंडळी तसंच झालंय. ज्या बेडखाली आता ती शोधायला जाते ना, तिथेच तो रिपोर्ट लपून ठेवलेला असतो. तो ह्या मोनिकाला मिळालेला आहे. मोनिका म्हणते की मला वाटलंच होतं. सॉरी हां, सॉरी सॉरी मोनिकाताई. तुम्ही हा लपून ठेवलेला रिपोर्ट मला मिळाला आहे. पण आता हा रिपोर्ट आहे ना आजपासून माझ्याकडेच राहणार आहे. कारण हा रिपोर्ट म्हणजे माझ्यासाठी हुकमाचा एक्का एक्का. या भैरवीला जर माझ्या ताळावर नाचवायचं असेल, तर हा रिपोर्ट मला माझ्याकडे ठेवावा लागेल. काहीही झालं तरी हा रिपोर्ट मी त्या भैरवीला देणार नाही आहे. आणि अमृताताई सॉरी हां, म्हणजे मी तुमच्याकडचा हा रिपोर्ट घेऊन चालली आहे. खरंच सॉरी. आता ही ना खूप ओव्हर ॲक्टिंग करत असते बरं का. तर मंडळी इकडे आता ही भैरवी जी आहे त्या रिपोर्टची वाट बघत असते आणि मोनिका घाईघाईतून आता तिथून निघते म्हणजे तिला आता ही अमृता तिथे येण्याआधी पटकन निघून जायचं असतं. ती आता तिथून बाहेर निघून जाते. तर तेवढ्यात आता ही पोरं आहेत ना तिथे उभी असतात. विठू माऊली म्हणतात की चला मुलांनो, आता आपल्याला मंदिरामध्ये जाऊन विठुरायांचं दर्शन घ्यायचंय, आहात ना तयार. तर पोरं म्हणतात की हो आहोत की तयार. आणि मंडळी तेवढ्यात आता विठू माऊली म्हणतात की थांबा, इथेच थांबा, मी आलो पटकन. आणि त्यांनी आता गेलेत आणि ना 2 तुळशी माळांचे हार घेऊन आलेत बरं का. आणि ते मुलांच्या हातामध्ये दिलेत. आता तो हार घेऊन आहेत ना दोघं सुद्धा मुलं खूप खुश झालेत. विठू माऊली म्हणतात की झालात ना खुश, तुमची हीच इच्छा होती ना की विठू माऊलींच्या चरणावरती तुळशीपत्र किंवा फुलं व्हायची होती की नाही तुम्हाला, मग झाली की नाही तुमची इच्छा पूर्ण. आता दोन्ही पोरं खुश होतात. त्यांनी म्हणतात की थँक्यू सो मच, खूप छान वाटलं आम्हाला. आता विठू माऊली म्हणतात की चला, उशीर न घालवता तिकडे मंदिरात रांग लागली असेल, तिथे जाऊन दर्शनाला उभं राहायचं आहे आपल्याला, चला लवकर. आणि मंडळी आता पोरांना खूप एक्सायटेड झालेले असतात आणि त्या मध्ये आता ते दोघं सुद्धा निघालेत. तर मंडळी आता इकडे दाखवले की मोनिका जे आहे ना तो मिळालेला रिपोर्ट घेऊन आता भैरवीच्या रूममध्ये येते. म्हणजे त्या ठिकाणी भैरवी तिची वाट बघत असते. आता भैरवी म्हणते की आली आली, सापडला का गं रिपोर्ट तो, सांग ना सापडला का, अमृताने कुठे ठेवला होता तो रिपोर्ट. आता ही मोनिका म्हणते की हो सापडला ना. अहो एवढी कशाला घाई करताय, हा रिपोर्ट कसा मिळाला माहिती आहे का, अगदी अट्टल चोर कसा असतो त्या पद्धतीने ते मी रिपोर्ट शोधून काढलाय. म्हणजे मी हुशारच आहे आणि मला नक्की माहीत होतं की अमृताताईंचं डोकं कुठे आणि कसं चालतं, कुठे त्या काय ठेवतील, याचा मला बरोबर अंदाज होता. आणि मी तशीच गेली आणि तो रिपोर्ट घेऊन आली. आणि हा बघा, मला तो रिपोर्ट सापडला आहे. तुम्ही मला मगाशी काय म्हणाला होता, त्या चोर, मी राजकुमारला, अमृताईंचा नवरा चोरला आणि अट्टल चोर आहे वगैरे, तसं काहीतरी म्हणत होतात ना. मग मी आता ते सिद्ध करून दाखवलं आहे. चोरी करून मी तो रिपोर्ट घेऊन आली आहे. आणि मंडळी आता ही मोनिका ना त्या भैरवीला ना असं टोमणे मारल्यासारखं ह्या सगळ्या गोष्टी असं बोलून दाखवत असते. आणि खरं सांगू का, हा रिपोर्ट चोरत असताना मला अस्सल गुन्हेगार आणि चोर असल्यासारखंच वाटत होतं हो. पण असो, काही हरकत नाही आहे. मला तो रिपोर्ट सापडला आहे बरं का. आणि इतका इम्पॉर्टंट आणि इतका महत्त्वाचा रिपोर्ट आहे. हा बघा, हा तो रिपोर्ट. आणि पटकन ती रिपोर्ट आहे ना आता समोर दाखवते. भैरवीला तो रिपोर्ट बघून आहे ना खूप आनंद झालेला असतो. आणि भैरवी म्हणते की सापडला, फायनली तो रिपोर्ट तुला सापडला. आणि आता ही मोनिका ना तिच्या हातावर ठेवणार आणि असं ॲक्टिंग करते आणि तिच्या हातावर तो रिपोर्ट ठेवत नाही आहे. आणि म्हणते की भैरवी माई, हा रिपोर्ट मी तुम्हाला देऊ का, देऊ की नको देऊ. नाही नाही, मला काय वाटतं की हा रिपोर्ट आहे ना तुमच्यापेक्षा माझ्याकडे राहणं मला ना जास्त सेफ वाटतं आहे. म्हणजे बघा ना, हा रिपोर्ट जर मी माझ्याकडे ठेवला तर माझी कितीतरीच कामं होऊ शकतात. म्हणजे उद्या जर मला तुमच्याकडे काही मागायचं असेल किंवा तुम्ही माझ्या विरोधात गेलात किंवा आणखीन माझ्या विरोधात जर काही गोष्ट केलीत, तर हा उपमाचा एक्का ठरू शकतो ना हा रिपोर्ट. मग त्याला मी असं कसं तुमच्या हातात देईन. उद्या तुम्ही मला क्रॉस केलं किंवा माझ्या विरोधात काही कुरघुड्या केल्यात किंवा आणखीन काही माझ्या बाबतीत काही प्रॉब्लेम्स निर्माण केलेत, तर मला हा रिपोर्ट जो आहे खूप मदत करू शकतो नाही का तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी. त्याच्यामुळे ना मी तुम्हाला नाही देणार हा बरं रिपोर्ट. हा मी ना माझ्याकडेच ठेवते, अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवते. मी कोणालाही देणार नाही आहे, काही काळजी करू नका. आता ही भैरवी म्हणते, ए तुझी मस्करी ना बस झाली हा, आता ही अति मस्करी नको आहे. आणि ही तर मस्करी करण्याची वेळच नाही आहे, तो रिपोर्ट दे इकडे. आता ही मोनिका म्हणते, अहो मी मस्करी नाही करत आहे, मी सिरियसलीच बोलती आहे. तुम्हाला मस्करी, अच्छा अच्छा, मी हसत हसत हे सगळं बोलते म्हणून तुम्हाला मस्करी वाटते का. सॉरी, मी सिरियसली बोलते हा. मी तुम्हाला हा रिपोर्ट देणार नाही आहे म्हणजे नाही देणार आहे. हा रिपोर्ट माझ्याकडे राहणार आहे. त्यावरती म्हणते, ए तुझं डोकं बिकं फिरलं आहे की काय,
त्यावर आता ही मोनिका डोक्याला हात लावते आणि म्हणते की डोकं डोकं नाही, डोकं तर माझं जागेवरच आहे आणि काहीच फिरलेलं नाही आहे, जसं आहे तसंच आहे. आता भैरवी म्हणते जास्त शहाणपणा करू नकोस, मी नीट सांगते, मला हा रिपोर्ट माझ्याकडे दे. आता त्यावर मोनिका म्हणते की मी सुद्धा तुम्हाला नीटच सांगते की हा रिपोर्ट तुम्हाला मिळणार नाही आहे, हा रिपोर्ट फक्त माझ्याकडे राहणार आहे, फक्त माझ्याकडे. उद्या जेव्हा तुम्ही मला क्रॉस जाणार तेव्हा तुम्हाला माझ्या इशाऱ्यावर नाचवण्यासाठी हा रिपोर्ट मला माझ्याकडे हवा आहे. आतापर्यंत तुम्ही खूप शहाणपणा केलात, पण यापुढे नाही या. तेवढ्यात ती म्हणते की काय ना, राजकुमारला तुम्ही बिंडोक बनवत आलात, तो बिंडोकच आहे. त्यावरती म्हणते की राजकुमार बिंडोक नाही आहे, तो शहाणा आहे. त्याला कळतं कोणाशी पंगा घ्यायचा आणि कोणाशी नाही घ्यायचा. म्हणून राजकुमारने आत्तापर्यंत माझ्याशी कधीही पंगा घेतलेला नाही आहे. त्यावरती म्हणते की काय ना, राजकुमार भित्रू भागूबाई आहे, पण मी तशी नाही आहे. मी बिनधास्त आहे आणि मी तुम्हाला आत्ता सांगते, या ठिकाणी जर राजकुमार असता तर तुमच्या ह्या धमक्यांना घाबरून कदाचित त्याने रिपोर्ट दिला असता, पण मी नाही दिलाय. त्यावर आता ही म्हणते की बघा, नीट सांगते तुला, नाही तर मी तुझं काय करेन तुला माहिती आहे. मोनिका म्हणते की हो का, अरे बापरे, घाबरले, मी घाबरले, तुमच्या धमकीला खरंच खरंच मी घाबरले. हा घ्या रिपोर्ट. आणि मंडळी, आता ही मोनिका ना तो रिपोर्ट ना पुढं करते आणि ही लगेचच आहे ना भैरवी तिचा हात पुढे करते. तशी मोनिका पटकन तो रिपोर्ट पुन्हा बाजूला घेते आणि म्हणते की कशी वाटली गंमत, वेडी का मी तुम्हाला रिपोर्ट द्यायला. आणि यांना ती खरंच मोनिकाने तिचा इतका अपमान केलेला असतो, इतका अपमान केलेला असतो, म्हणजे तिचा अक्षरशः खेळ केलाय. त्यावर ते म्हणते, हे बघ तू डोक्यावर पडलीस का, तुला माहित नाही की भैरवी वजे काय आहे ते. भैरवी वजीला जे हवं असतं ते ती मिळवतेच ॲट एनी कॉस्ट. आणि मी तुला चॅलेंज करते की हा रिपोर्ट आहे ना, तू मला स्वतः आणून देशील, मी तुला सोडणार नाहीये. आणि भैरवी आता पुन्हा हात पुढे करते. मोनिका पुन्हा तेच करते, हात तो तो रिपोर्ट जो आहे ना भैरवीच्या हातावर ठेवते आणि पटकन बाजूला घेते. आणि पुन्हा आता भैरवीचा अपमान झालाय, तिच्या हातात काहीच लागलं नाहीये. ती म्हणते की ठीक आहे, ठीक आहे, तुला ह्या सगळ्याची किंमत आहे ना, अशी किंमत मोजावी लागेल, अशी किंमत मोजावी लागेल, तू लक्षात ठेवशील. असं म्हणून आता भैरवी तिथून रागारागाने निघून गेले. आणि मोनिका म्हणते की चल चल ग तिकडे चल, माझं काय वाकडं करणार आहेस तू, हा रिपोर्ट माझ्यासाठी हुकमाचा एक काय, मीच बघ आता तुझे काय हाल करते ते, माझ्या इशाऱ्यावर नाचवणार आहे मी तुला. आणि मंडळी, मोनिकाला खरंच भारी दाखवले बरं का. तर मंडळी, आता इकडे दाखवलं की विटू माऊली जे आहेत ना, ते ओवी आणि अबीरला दोघांना सुद्धा घेऊन चाललेले असतात आणि नदीच्या साईडला तिथे नाही का बसलेले असतात. त्या ठिकाणी त्या रुक्मिणी आजी ज्या भेटल्या होत्या त्या सुद्धा बसलेल्या असतात. आणि तेवढ्यात विठू माऊलींचं लक्ष जातं आणि म्हणतात की पोरोनं पाहिलेत का, त्या आजी बघा तिकडे कशा बसल्यात त्या एका साईडला, काय बरं झालं असेल. आता मुलं म्हणतात की अरे हो, त्याच त्या आजी आहेत, अशा का बरं तिकडे जाऊन बसल्यात. विठू माऊली म्हणतात की चला आपण त्या आजींना विचारूया नक्की काय झालंय ते. आणि विठू माऊली आता त्या दोन्ही मुलांना तिकडे घेऊन जातात आणि म्हणतात, काय हो आजी, इथे अशा का बसल्यात, काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला, काही त्रास होतोय का. आजी म्हणतात, नाही रे बाळा, काही त्रास असं नाही आहे, पण इथे मी पांडुरंगाच्या दर्शनाला आले, एवढी नदी पार करून बोटीने इथपर्यंत आले, पण ह्या पायऱ्या काही माझ्याने चढवत नाही आहेत. पायऱ्या चढता चढता गुडघे इतके दुखायला लागले की मला वरती चालताच येत नाही आहे. म्हणजे एवढा प्रवास करून पण काहीच उपयोग नाही ना. म्हणजे विठुरायाचं दर्शन तर मला झालं नाही आहे. म्हणजे आता माझं वय झालं आहे, इतकी वर्ष मी पंढरीची वारी करते आहे, पण हा पहिलाच वेळ आहे, विठुरायाच्या दाराशी येऊन पण मला त्याचं दर्शन होत नाही आहे. आता त्यावर विठू माऊली आहेत ना, ते म्हणतात की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे गं आजी, आता काही विठू माऊली मंदिरातून बाहेर तुझ्याजवळ येणार आहेत का. आजी म्हणतात, तसं नाही रे, पण मी मेली म्हातारी, आता काय करणार आहे, एवढ्या पायऱ्या तरी कशा चढून जाऊ वरती. विठू माऊली म्हणते, आजी काळजी करू नका, इथेच थांबा, तुम्हाला तुमची ही इच्छा पण मी पूर्ण करतो, विठुरायांनाच इथे घेऊन येतो. आता आजी म्हणतो, काय म्हणतो तू, विठुरायाला तू इथं कसा घेणार आहे. तेवढ्यात आता ही विठुराय आहेत ना, ओवीची बॅग ओपन करतात ना, बॅगेमध्ये विठुरायाची मूर्ती असते. आता अबीरला पण प्रश्न पडलाय की विठू माऊली विठुरायाला इथे कसे काय घेऊन येणार. आणि तेवढ्यात त्यांनी आता ओवीच्या बॅगमध्ये असलेली ती विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढली आहे. आणि मंडळी, आता हे बघून अभिला सुद्धा खुश झाला की विठुराया तर आपल्यासोबतच आहे. आणि आजीसुद्धा आता त्या मूर्तीच्या पाया पडतात आणि म्हणतात की धन्य झाले, धन्य झाले मी. आता माऊली म्हणतात की झाले की नाही तुमच्या मनासारखं, बोललो की नाही विठुराया इथे स्वतः येतील म्हणून. अबीर आता ती मूर्ती हातामध्ये घेऊन असतो आणि हे जे विठुराया ते म्हणतात की पुराणो इथेच थांबा, मी आलो पटकन. आणि मंडळी, आता इकडे दाखवलंय की ही सावली आणि सुशिला आणि अमृता ह्या दोघीसुद्धा तिथे असतात, नर्ससुद्धा असते. आणि त्याच्यामध्ये आता सारंगला ना अचानक त्रास व्हायला सुरू झालेला असतो. सारंगचे हात हलतात, त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय आणि तो तळमळ करत असतो. आता सुशिला लगेच म्हणते की हो सावली, ते हे बघा काय होतंय, काय होतंय ह्यांना. आणि सावली आता सारंगच्या जवळ जाते आणि म्हणजे सारंग काय होते तुम्हाला, काही त्रास होतोय का. सारंग पुन्हा आता श्वास घ्यायला त्रास झाल्यासारखं करत असतो, ब्रेथलेस झालेला दाखवलाय आणि विचित्रचपणा करत असतो. नर्स म्हणतात की काय झालं नक्की ह्यांना. सावली म्हणते की पटकन डॉक्टरांना फोन करा ना.
तर मंडळी आता ही पोरं जी आहेत ना, हे विठू माऊली गेलेले असतात नदीवरती पाणी आणायला. तोपर्यंत ही मुलं तिथे विठ्ठलाच्या मूर्तीला घेऊन बसलेले असतात. विठू माऊली येतात. त्यांनी सोबत एक वीटसुद्धा आणली आहे. आता ती विठेवरती पाणी ओततात आणि त्या पाणी ओतलेल्या विठेवरती आता ती विठुरायाची जी मूर्ती आहे ना, पांडुरंगाची, तिला ठेवण्यात येते बरं का. आणि त्यानंतर आता त्यांनी जे पाणी आणलेलं असतं, त्या पाण्यातून आता अभिषेक घालायला सुरुवात करतात आणि मुलांना म्हणतात, की "या मुलांना इकडे." आणि तो अभिषेक आता मुलांच्या हातूनच करून घेतात बरं का. आजीसुद्धा त्या धन्य झालेल्या असतात. तर मंडळी इकडे दाखवलं, की सारंगला खूप त्रास होत असतो. सगळेजण धावत आली आहेत. आता सावली म्हणते, "अमृताताई बघा ना, सारंगला काय होतंय? खूप त्रास होतोय त्यांना." सावली म्हणते, "तुम्ही बोलवा ना, ती डॉक्टरांना बोलवा ना. तुम्ही का असं करताय? काय होतंय सारंगला?" सावली म्हणते, "सारंग." आता सावलीने सारंगचा हात घेतलाय आणि ती म्हणत असते, की "सारंग, मी तुमची सावली, मी तुमची सावली तुमच्या जवळच आहे. सारंग प्लीज." आता सारंग हा थोडासा शुद्धीवर पण आलेला असतो आणि सावली, सावली असं सुद्धा करतोय. तर मंडळी आता इकडे दाखवलं, की विठुराय आहेत ना, ह्या दोन्ही मुलांच्या हातून पंढरपूर आपल्या ह्या विठुरायाचा अभिषेक करून घेतात आणि त्यावेळेला बॅकग्राऊंडला एक छान असं गाणं दाखवलंय, म्हणजे छान गाणं लागलंय आणि त्यांची सगळी पूजा करताना, अभिषेक करताना छान अशी ही मुवमेंट दाखवली आहे. आणि मंडळीत जसं-जसं ह्या मुलांचं व्रत पूर्ण होतंय, त्यांची पूजा संपन्न होत चालली आहे, तसं इकडे जो सारंग आहे ना, तो शुद्धीवर यायला लागलाय, कोमातून बाहेर यायला दाखवलाय. असं छान मुवमेंट दाखवलाय हा. आणि त्याने हे जे गाणं आहे ना, पंढरपूरच्या विठुरायाचं, ते अख्खं पूर्ण गाणं दाखवलंय ह्या अभिषेक करता-करता. छान दाखवलंय हा एपिसोड. आता इथे अभिषेक करून झाल्यानंतर विठुरायाने जी तुळशीची माळा दिली होती, फुलं आणली होती, त्या सगळ्याच्या हातून आता मुलांना हळद-कुंकू वाहून, ती तुळशीची माळ गळ्यात घालून छान अशी पूजासुद्धा करून घेतली आहे आणि हे सगळेजण आता इकडे आरती करायला सुरुवात केली आहे. तर मंडळी आता इकडे ज्या नर्स असतात ना, त्या म्हणतात की त्यांना ना खूप त्रास होतोय. पण मला असं वाटतं त्यांच्या नाकाला मास्क आहे ना, त्याच्यामुळे ते अनकम्फर्ट आहेत. मी ना त्यांच्या नाकाचं जे मास्क आहे ना, तेच काढून टाकून देते. त्यांना कदाचित त्याच्याने बरं वाटेल. आणि मंडळी आता इकडे पुन्हा दाखवलंय की तिघं सगळेजण आहेत ना, ते आरती करत असतात. म्हणजे विठुराया, रखमाई आणि ही 2 मुलं. खूप छान असं दाखवलं हे सगळं. तर मंडळी आता ओवी इथे पूजा करत असताना म्हणत असते, की "माझ्या बाबाला लवकरात लवकर बरं होऊ दे. तो कोमातून बाहेर येऊ दे. या जगात ना त्याच्याशिवाय माझं कोणीच नाहीये, कोणीच नाहीये. त्यामुळं त्याला लवकरात लवकर बरं कर." आता अभिरसुद्धा म्हणत असतो, की "हो विठुराया, ओवीच्या बाबांना लवकर बरं कर. ते कोमातून पटकन बाहेर येऊ देत. हे सगळं ना माझ्यामुळे झालंय. त्याच्यामुळे आमची प्रार्थना ऐक आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटू दे." मंडळी आता ही विठू माऊली आणि रखुमाई जे मागे उभे असतात ना, ह्या दोन्ही मुलांना बघत असतात, त्यांच्याकडे आशीर्वाद देत असतात आणि मंडळी आता ह्या विठुरायांनी आहे ना, इथून सारंगला असा जोरात आवाज दिलाय बरं का. छान दाखवलं हे सगळं आणि मुलं प्रार्थना करतात विठुरायाजवळ. तर मंडळी आता ही जी नर्स आहे ना इकडे, सारंगच्या चेहऱ्यावरचा जो ऑक्सिजनचा मास्क असतो, तो ऑक्सिजनचा मास्क काढून बाजूला करते आणि ती म्हणते, की आता ह्यांना थोडंसं बरं वाटेल आणि मंडळी त्या क्षणी ना सारंगला विठुरायांनी आवाज दिल्याचा भास झालाय. "ओ सारंग माऊली" असं आता विठुराया जोरात म्हणालेत बरं का आणि त्या आवाजाने सारंगचे अगदी डोळे खडखडीत उघडले आहेत आणि सावली ही विठुरायाला हात जोडून प्रार्थना करत असते, की "माऊली, विठू माऊली लवकर माझ्या सारंगला बरं करा, त्यांना लवकर बरं वाटू दे." तर मंडळी आता सारंगला आठवत असतं, की विठू माऊलीने जेव्हा आवाज दिला सारंगला, तेव्हा सारंग आणि सावली हे दोघं सुद्धा पंढरपूरला गेलेले असतात. त्यांनी पंढरपूरला जाऊन विठुरायाला अभिषेक घातलेला असतो. हे सगळं सारंगला आठवतं आणि सारंगचे पटकन डोळे उघडलेत. तेवढ्यात आता सुशीला लगेच म्हणते, की "सावलीताई, सावलीताई बघा ना, सारंगने डोळे उघडलेत." आणि सावलीला आता हे बघून खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे मुलांनी जी प्रार्थना केली, मुलांचं व्रत फळाला आलं, असं आता सावली म्हणत असते. आणि सारंग आता ज्या क्षणी डोळे उघडतो ना, तो सगळ्यात पहिला सावलीला आवाज येतो, की "सावली, सावली, सावली" म्हणून सारखा आवाज देतोय आणि म्हणतो, की "माझी माझी ओवी कुठे आहे? माझी ओवी कुठे आहेत? माझी मुलं कुठे आहेत?" असं आता तो इथे सगळ्यांना विचारत असतो. मंडळी या सगळ्यामध्ये आता ना सावली म्हणते, की "सारंग, सारंग तुम्हाला बरं वाटतंय ना? तुम्ही शुद्धीवर आलात?" सारंगला शुद्धीवर आलेलं बघून खूप छान दाखवलंय. मंडळी आता इथे सारंगची पूर्ण मेमरी परत आली आहे. तो छान बोलताना दाखवलाय. सारंग म्हणतो, की "हो, मी बरं आहे. पण अबीर? अबीर आणि ओवी कुठे आहे? मला ओवीची माफी मागायची आहे. मी तिचं गाणं बघायला जाऊ शकलो नाहीये ना. मला खरंच तिची माफी मागायची आहे. मी तिथे पोहोचूच शकलो नाहीये." म्हणजे एवढ्या दिवसानंतर हा सारंग जेव्हा आता शुद्धीवर आलाय, मधले जेवढे दिवस गेलेत ना, तो जितके दिवस कोमात होता, त्याला काहीच आठवत नाहीये. त्याला इतकंच वाटतं, की मला ओवीच्या गाण्यासाठी पोहोचायचंय आणि मी तिथे पोहोचू शकलो नाहीये. सावली इथे आहे म्हणजे मी अजून तिथपर्यंत तिथे जाऊ शकलो नाहीये. त्याचं त्याला खूप वाईट वाटत असतं आणि इथे विठू